नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्टोरी बघणार आहोत. एक साधा भोळा मुलगा नेहमी बस स्टॉपवर बस पकडून कामाला जायचा. दररोज सकाळी तो त्या बस स्टॉपवर जाऊन बसची वाट बघत थांबायचा. न चुकता दररोज हे त्याचं ठरलेलं रुटीन असायचं. त्याच बस स्टॉपवर एक मुलगी नेहमी असायची. ती सुद्धा त्याच बसने कामाला जायची. दररोज एकाच ठिकाणी भेटत असल्यामुळे हळूहळू त्या दोघांच्या मध्ये बोलणं होतं. दोघांची पण एकमेकांशी खूप चांगली मैत्री होते. दोघे पण नेहमी कामाबद्दल बोलायचे. हळूहळू घरातल्यांबद्दल सुद्धा जाणून घेऊ लागले होते. जेव्हा जेव्हा कुणालाही कसलीही मदत लागली तर ते करायचे. हळूहळू दोघांच्या मध्ये मैत्री वाढत जाते. एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेत असतात. त्याला काही दुखलं खुपलं तर तिला लगेच समजायचं आणि तिला काही झालं तर त्याला समजायचं. हळूहळू दोघे पण एकमेकांना समजून घेत जातात आणि केव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात हे त्या दोघांना कळतच नाही. दोघे पण नेहमी खूप गप्पा गोष्टी करायचे. केव्हा केव्हा जोक करायचे की दोघांचं हसून हसून पोटात सुद्धा दुखायचं. दोघे पण खूप मज्जा करायचे. केव्हा केव्हा दिवस कधी संपायचा हे त्या दोघांना समजतच नव्हतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एक दिवस त्या दोघांना सुद्धा एकत्र तिच्या घरचे बस स्टॉपवर बघतात आणि त्यांना खूप राग येतो. त्यामुळे दोघांना बंधन घालतात की एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांना भेटायचं नाही. दोघांचं सुद्धा नाईलाज होतं. दररोज एकाच ठिकाणी बस स्टॉपवर येत असून सुद्धा दोघे पण एकमेकांना भेटत नव्हते. दोघांमध्ये बोलणं सुद्धा थांबतं. दोघे पण एकमेकांशी बोलण्यासाठी खूप आतुर असतात, पण नाईलाजामुळे दोघे सुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत. दोघांच्या मध्ये दुरावा निर्माण होतो. त्या दोघांचं बोलणं जरी बंद झालं असलं तरी ते मनातून एकमेकांच्या जवळच असतात. असेच कितीतरी दिवस जातात. त्यानंतर दोघे पण एकमेकांसाठी प्रेमपत्र लिहितात, पण ते पत्र एकमेकांना देतच नाहीत. तो त्या पत्रात लिहितो की एखाद्यावर मनापासून प्रेम करणे आणि तिच्या आनंदासाठी तिच्यावरच्या प्रेमाचा त्याग करणे हे देखील खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे. मनात असून सुद्धा तिच्यासोबत न बोलणे, तिला बस स्टॉपवर चोरून चोरून बघतो. तिच्या आयुष्यात ती नेहमी खुश राहावी, सर्व काही ठीक होऊ दे आणि शांतता असू दे म्हणून मी स्वतः माघार घेतली आहे. तिच्या आनंदासाठी मी माझ्या प्रेमाचा त्याग केला आहे. शरीराने जवळ असणं म्हणजेच प्रेम नाही. प्रेम हे मनात असावं लागतं. मनाचा दुसऱ्या मनाला जोडलेला एक धागा असं आपल्या दोघांचं एक पवित्र नातं आहे. हे आजच्या काळात कोणालाच कळत नाही. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे असं तो त्या पत्रात लिहितो. पण ते पत्र तो तिला पाठवत नाही. तिने सुद्धा त्याच्यासाठी पत्र लिहिलेलं असतं आणि त्या पत्रामध्ये संपूर्ण आठवणींना उजाळा देते. ती त्या पत्रात लिहिते की आपण दररोज एकाच बस स्टॉपवर येतो. तुला मी दररोज बघते. बऱ्याच वेळा तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होते, पण नाही बोलू शकत. तुझी मला खूप आठवण येते रे, पण माझा नाईलाज आहे. तुझ्या आठवणीने माझे डोळे भरून येतात. असा दुरावा कधी आपल्यामध्ये येईल असं कधी वाटलंच नव्हतं. तुझं आता माझ्याशी न बोलणं असह्य झालं आहे. शेवटचे एकदा तुला मला डोळे भरून बघायचे आहे. एकदा शेवटचं प्लीज माझ्याशी बोलणार आहे. केव्हा ना केव्हा तू माझ्याशी बोलशील या एकाच आशेवर मी जिवंत आहे. एक दिवस सुद्धा माझा असा जात नाही की तुझी आठवण येत नाही. एक ना एक दिवस तुझ्याजवळ माझ्या भावना नक्कीच पोहोचतील. प्लीज एकदा शेवटचं माझ्याशी बोलणार आहे. अजून किती दिवस तुझ्याशी वाट बघायची. तू बोलला होतास की मी तुला सोडून जाईन, पण झाले तर भलतंच. तूच मला विसरून गेलास. किती तुझ्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करते, पण एकदा सुद्धा तुला माझ्याशी बोलावंसं वाटत नाही का रे.
एकदा माझ्याशी शेवटचं बोल, म्हणजे मी समाधानाने डोळे मिटून जाईन, असं ती त्या पत्रात लिहिते. पण ते पत्र त्याला पाठवतच नाही, स्वतः जवळच ठेवते. सरतेशेवटी त्या दोघांची प्रेम कहाणी ही अर्धवटच राहते. दोघे सुद्धा एकमेकांवर खूप मनापासून प्रेम करतात, पण नियतीच त्यांच्याबरोबर असा काही खेळ करते की त्या दोघांना एकत्र सुद्धा आणते आणि त्या दोघांमध्ये दुरावा सुद्धा निर्माण करते. पण मनापासून ते दोघे सुद्धा एकमेकांच्या भावनेने मनाने जवळ असतात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.